बेस्ट मधली बेस्ट गोष्ट तुमच्या स्वतःसाठी तुम्ही आणून ठेवली पाहिजे. दॅट इज कॉल्ड द सेल्फ लव्ह. प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम द निगेटिव्ह एनर्जीज. ती माणसं आयुष्यभर जपून काय करायचं तुम्हाला? जाऊ द्या ना गेली तर. कधीही विचारांनी प्रगल्भ माणसं, हुशार माणसं, चांगली माणसं तुम्हाला कमीपणा जाणून देत नाहीत. समोरच्या माणसांचा राग नाही, कीव आली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्याचा ताण घेऊन काय फायदा आहे का? आणि तुम्ही हर्ट होता ते जास्त असतं. त्यामुळे बाहेरून जे इमोशनली तुम्हाला हर्ट होत आहे त्याच्यावरती एक गोष्ट रामबाण उपाय म्हणजे की तुम्ही समोरच्या माणसाला बदलू शकत, अजिबात बदलू शकत नाही. आणि एक समोरच्या माणसांचा राग नाही, कीव आली पाहिजे. मी कायम असं की एखादी व्यक्ती तुमच्याशी आली आणि उलट सुलट काहीतरी बोलली आणि निघून गेली. एखादी व्यक्ती आली तुम्हाला कम्पेअर केलं, एखादी व्यक्ती आली तुम्हाला जज केलं, एखादी व्यक्ती आली तुम्हाला कन्फ्युज करून निघून गेली, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कमी समजलं. हे काय आहे तर हे त्याचं प्रोग्रामिंग आणि तो ज्या एन्व्हायरमेंट मधून आलाय त्याचा सगळा इफेक्ट आहे. कधीही विचारांनी प्रगल्भ माणसं, हुशार माणसं, चांगली माणसं तुम्हाला कमीपणा जाणून देत नाहीत, तुम्हाला तणाव देत नाहीत. दे आर ऑलवेज अंडरस्टँडिंग. ते कायम तुम्हाला ऐकून घेतात, समजून घेतात, समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि काही माणसं अशी असतात जी कायम तुम्हाला खाली खेचतात, उलटं बोलतात, चुकीचं सांगतात आणि अशा पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात. आणि ही आसपासच असतात आपल्या माणसं. आणि कदाचित त्या माणसांमुळे आपण खूप डिस्टर्बही असतो. मग ती कधी कधी असं असतं की खूप जवळचीच व्यक्ती असते, नवराच आहे, कधी कधी असं आहे की वडीलच आहे, बहीणच आहे, जवळचाच माणूस आहे. आणि मग त्या माणसांच्या बोलण्याचा आपल्याला इफेक्ट होत असतो आणि आपण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये चांगल्या गोष्टी करू शकत नाही. अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे समोरच्या माणसाबद्दल आपल्याला वाटलं पाहिजे की अरे ज्या कुठल्या कंडिशन मधून तो आलाय हे त्याचं वातावरण आहे, त्याला माहितीच नाहीये की चांगलं कसं वागायचं, तो शिकलेलाच नाहीये की हाऊ टू बिहेव पॉझिटिव्ह, तो शिकलेलाच नाहीये की हाऊ टू कम्युनिकेट गुड. तर त्याला कसं कळणार? त्याला माहितीच नाहीये गुड बिहेवियर, मग तो कसं वागणार? असं जर आपण समजलं ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या वागण्याची त्याच्यावर दिली आणि तुम्ही नाही घेतली तर तुम्ही खूप स्ट्रेस फ्री राहता. आपल्याला ताण कशाच होतो? तो माणूस माझ्या तसं का बोलला, ती व्यक्ती माझ्या असं का वागली, ते मला तसं का म्हटले, मग त्याचा सतत विचार करत राहणं. पण ते तसं का म्हटले हे त्यांना माहितीये ना, आपल्याला थोडी माहितीये. आणि आपण त्याचा स्ट्रेस घेतो. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्याचा ताण घेऊन काय फायदा आहे का? बरं मला सांगा, ज्या माणसांच्या सोबत असल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटत नाहीये, यू आर नॉट फिलिंग गुड, ती माणसं आयुष्यभर जपून काय करायचं तुम्हाला? जाऊ द्या ना गेली तर. लेट गो. लांब राहा, दूर जाऊ द्या, जेवढी जातील तेवढी जाऊ द्या. आपल्याला चुकीचं वाईट म्हणून गेली तर जाऊ द्या, लेट इट गो. खूप जवळची माणसं सोडलेली आहेत, खूप जवळची. असं वाटत होतं की कधीच ही माणसं आपल्यापासून लांब जाणार नाही. अशी माणसंही सोडलेली. त्यावेळेस मला जाणवलं की त्यांच्या सोबत असताना माझा कॉन्फिडन्स कमी होतोय आणि आयुष्यामध्ये कॉन्फिडन्सचा गेम आहे सगळा. आत्मविश्वास जर तुमचा जबरदस्त असेल ना, यू कॅन डू एनिथिंग. आणि जिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स कमी वाटतोय ती जागा, ती माणसं, ती परिस्थिती जेवढी लांब करता येईल तेवढी लांब करा. चूज युअर लाईफ. आणि तुमच्या आयुष्यामधली आसपास असलेली माणसं सकारात्मकच पाहिजेत. इट इज युअर चॉईस. समहाव फॅमिली मेंबर्स आपली चॉईस नसते, पण सर्टनली त्यांना इग्नोर करणं किंवा त्यांना फ्लाईट मोडवर टाकणं तरी आपल्याला जमलंच पाहिजे. लांब जावा, दूर राहा, तात्पुरतं बोला, पण स्वतःची एनर्जी प्रोटेक्ट करा. तुम्ही खायचं, प्यायचं, व्यायाम करायचा, मेडिटेशन करून एनर्जी घ्यायची पॉझिटिव्ह, आणि कोणीतरी 2 शब्द बोललं की सगळा कचरा त्याचा नकोय आपल्याला. हे येतंय लक्षात? त्यामुळे ज्या आत्ताच्या मित्र, एवढ्या वर्षांपासूनची माझी मैत्री कसं जाऊ लाभ असा करतो पण तो त्याचा मला त्रास होतो, सोडा, आत्ताच सोडा. अजून 10 वर्षांनी सोडायची वेळ येण्यापेक्षा तुमची लाईफ म्हणजे मेड युअर लाईफ बेस्ट मधली बेस्ट गोष्ट तुमच्या स्वतःसाठी तुम्ही आणून ठेवली पाहिजे. दॅट इज कॉल्ड द सेल्फ लव्ह. प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम द निगेटिव्ह एनर्जीज. ह्या जगामध्ये एनर्जीज खूप वाईडली काम करतात, त्यामुळे एनर्जीज तुमची प्रोटेक्ट करा. अभ्यासाचा ताण आलाय म्हणून माझ्याकडे एखादा माणूस आलाय, खूप कमी झालंय. ताण असाच येतो, कोणतरी काहीतरी बोललंय, गर्लफ्रेंडच बोलत नाही, ते काय म्हणतात बॉयफ्रेंडच बोलत नाही, हजबंड असा वागतो, बायको अशी करते, सासू अशी करते, सासरे असे करतात, हे स्टाफ असा आहे, हे करूनच माझ्याकडे सगळे प्रॉब्लेम आहेत. ऍक्च्युअल प्रॉब्लेम फार कमी आहेत लोकांचे. त्यामुळे तुम्हाला सेल्फ मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये जमलं पाहिजे. आणि ते एकच आहे, जे नकारात्मक आहे, जे एनर्जी खात आहे, ज्याने खूप निगेटिव्ह फील होत आहे, ज्याने कॉन्फिडन्स डाऊन होतोय, जस्ट गो
अवे, लांब जावा. थोड्या दिवस त्रास होतो, ब्रेकअप झाल्यानंतर 3 महिने रडून काढा. मी कायम सांगते, पण जर ते योग्य नसेल तर मूव, लांब जावा. कदाचित खूप बेस्ट गोष्ट तुमची वाट बघतीये, पण तुम्ही तिथंच अडकलाय. ते खिळे हातात धरतो की नाही आपण, आपल्यालाच टोचत असतात तरी पण धरतो. सोडा एकदा, थोडा त्रास होईल, त्यानंतर यू विल फील कम्फर्टेबल. जवळातली जवळ म्हणजे एकदम जवळ व्यक्ती जरी लांब गेली ना, तरी त्याचा त्रास फार तर फार 3 महिने ते 6 महिने टिकतो. त्यानंतर यू विल बी फाईन. येतंय लक्षात? त्यामुळे जस्ट लेट इट गो, जाऊ द्या. ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, ज्याला थांबायचंय तो थांबतो. कुणाला ओढून तुमच्या आयुष्यात ठेवू नका. आणि जेवढं तुम्ही ओढून ठेवणार आहे तुम्ही अडकणार आहे आणि तुमची एनर्जी खराब होणार. त्यामुळे जिसको जाना है उसको जाने दो, जिसको रहना है वो रह जाएगा. ओके, सो सर्टनली आता जो स्ट्रेस आहे, ज्या गोष्टी तुम्ही लिहिल्यावरती माणसाला जास्त क्लॅरिटी येते की नक्की काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तुम्हाला लिहायला सांगते. वेळ जातोय थोडा, पण मला आवटे सरांनीच एकदा सांगितलेलं. मी म्हटलेलं कशाला लिहायच्या तेवढ्या असाइनमेंट, त्याचा काय फायदा असतो. त्यावेळेस ते मला एक शब्द बोललेले की ती सिस्टीमचा एक भाग आहे लिहिणं, आणि लिहायला सांगतात म्हणजे त्याचं काहीतरी महत्व असणार आहे. आणि ते लिहिल्यानंतर जास्त क्लिअर होतं. आणि मग त्यावेळेस ते माझ्या डोक्यात बसलं. मग मी व्यवस्थित लिहिल्या सगळ्या असाइनमेंट. आणि मग माझ्या पण लक्षात आलं की ज्यावेळेस आपण लिहितो ना, त्यावेळेस ते खूप क्लिअर होतं. आपल्या डोक्यात खूप कचरा असतो, लिहिल्यानंतर खूप क्लिअर होतं. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू राईट. आणि त्या आपण स्वतःबद्दल लिहिलं आता. तर आता हे क्लिअर आहे तुमच्या माइंडमध्ये की कशाचा प्रॉब्लेम आहे, कशाचा नाहीये, कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे नाहीये, आणि काय करायचंय. अँड नाव विथ द क्लोज आईज विल व्हिज्युअलाइज इट अँड विल एक्सपिरियन्स द थिंग्स. ओके, आर यू रेडी फॉर द प्रॅक्टिकल सेशन? Yes or yes?